जरूर. ठीक आहे का? चला हेडिंग लिहा. ट्रान्झिशन अँड इनर ट्रान्झिशन एलिमेंट्स. इनर ट्रान्झिशन एलिमेंट्स. टॉपिक नंबर 8 आहे. टॉपिक नंबर 8. बोर्डच्या बुक मध्ये दिसतं का बोर्ड लिहिलेलं? बरं, बोर्डवर लिहिलेलं दिसतं का बरोबर? चला, थँक्यू. बघा, दिसत नाहीये? चला, येस, क्लिअर दिसते. बऱ्याच जणांना क्लिअर दिसते. ज्यांना दिसत नाही त्यांनी काय करा, पिक्सेल्स ऍडजस्ट करून घ्या. 360 पिक्सेल मध्ये पहा. ठीक आहे. चला, उद्या आपण आणखी थोडं सेटिंग व्यवस्थित करून घेऊ. आज थोडस जास्त वेळ घेऊ नये आपण, आज थोडं कमीच वेळ घेऊ, कारण थोडस लाईटचा आणि सेटिंग मध्ये प्रॉब्लेम आहे. थोडस कर्व दिसतोय बोर्ड, स्लॅन्टिंग दिसते. Transition and inner transition elements. Basically, this is the topic of inorganic chemistry. It is very interesting, easy topic. That is the transition and inner transition elements. Okay, so what is meant by transition elements? First of all, what is meant by transition element? पहिला आपण आता बघू transition बघू, and then after transition we have to see inner transition elements. ठीक आहे. So first subheading write down, that is transition elements. Transition elements. बघा, ट्रान्झिशन एलिमेंट्स दे आर बाय डेफिनेशन, याचं डिफाइन केलं गेला ते म्हणजे द एलिमेंट्स इन विच लास्ट d orbital, or simply the elements in which d subcell or d orbital is partially filled. That element is called as transition element. That element is called as transition element. Okay, ठीक है. So write down definition. The elements in which, बघा आता अजून एक महत्वाची गोष्ट आहे, द एलिमेंट्स इन विच देअर d orbital is partially filled in their neutral atom or in their common oxidation state. In their common oxidation state. Is it clear? म्हणजे समजा फॉर एक्झाम्पल we can suppose for the we can say suppose copper is the transition element. Okay, copper is the transition element up to scandium to copper, they are called as transition element. But zinc is not a transition element. Zinc is not a transition element. Zinc जो आहे, it is not a transition element. This is not transition element.
मग ट्रान्झिशन एलिमेंटची डेफिनेशन काय? द एलिमेंट्स इन विच d orbital is partially filled in their neutral atom or in their common oxidation state or in their common ion or common oxidation state. That is called the transition element. So first of all, write down the definition. The elements in which the d orbital is d orbital is partially filled. कसं आहे तो? d orbital partially filled पाहिजे. d orbital is partially filled in their neutral atom or ion or their ion. त्यांच्या आयन मध्ये तरी पाहिजे किंवा न्यूट्रल आयटम मध्ये d orbital partially filled पाहिजे. Such elements they are called as transition elements. D block elements they are also called as transition elements. Second point. This is first point we can say. Second point. D block element. All the D block elements are also called as transition elements. Transition elements. They are also called as transition elements. हे बघा, सगळे ट्रान्झिशन एलिमेंट्स हे डी ब्लॉक मध्येच आहेत. ठीक आहे, एक्सेप्ट झेडियन, एक्सेप्ट झिंक. याच्या व्यतिरिक्त पहिल्या ग्रुपमध्ये झिंक जर सोडला आपण, पहिल्या 3D सिरीज मध्ये एक्सेप्ट झिंक जर सोडला तर बाकीचे एलिमेंट हे ट्रान्झिशन एलिमेंट आहेत. फर्स्ट 3D सिरीज मध्ये. 4D सिरीज मध्ये कॅडमियम आणि शेवटचा Hg. हे जर 3 सोडले आपण तर बाकीचे जे एलिमेंट्स आहेत दे आर कॉल्ड एज ट्रान्झिशन एलिमेंट्स. बघा पेज नंबर 165 दिलेलं आहे. पेज नंबर 165 वर दिलेलं आहे सगळं डेफिनेशन्स. 165 वर दिलेलं बघा. 3D सिरीज, 4D सिरीज, 5D सिरीज. ठीक आहे, तर 3D सिरीज मधला झिंक जर सोडला आपण तर बाकी सगळे ट्रान्झिशन एलिमेंट्स आहेत. 4D सिरीज मधला कॅडमियम जर सोडला तर बाकीचे सगळे ट्रान्झिशन एलिमेंट आहेत. 5D सिरीज मधला मर्क्युरी जर एक्सेप्ट सोडून दिला तर बाकी सगळे दे आर द ट्रान्झिशन एलिमेंट्स. इज इट क्लिअर? चॅप्टर नेम प्लीज. टॉपिक नंबर आहे बघा, टॉपिकचं नाव वर लिहिले मी, ट्रान्झिशन अँड इनर ट्रान्झिशन एलिमेंट. पेज नंबर 165. पेज नंबर 165. टॉपिक नंबर 8, चॅप्टर नंबर 8. ठीक आहे, एक्सेप्ट दीज 3 एलिमेंट्स. चौथं पण दिलंय, पण चौथं समजा त्याचा ऍटॉमिक नंबर 100 पेक्षा जास्त असतो, त्याच एवढं जास्त आपण घेत नाही इथं. तर हे 3 एलिमेंट सोडून बाकीचे सगळे एलिमेंट्स जे आहेत डी ब्लॉक एलिमेंट्स मध्ये दे आर कॉल्ड एज ट्रान्झिशन एलिमेंट्स. इज इट क्लिअर? म्हणजे ट्रान्झिशन साठी कंडिशन काय? ट्रान्झिशन एलिमेंट साठी कंडिशन ही आहे की डी ऑर्बिटल कसा पाहिजे? पार्शियली फिल्ड पाहिजे. कसा पाहिजे? पार्शियली फिल्ड. आता बघा, कॉपर पर्यंत काय अडचण नाहीये. कॉपर पर्यंत तुम्हाला पाहायला मिळेल की डी मध्ये 1, 2, 3, 9 पर्यंत इलेक्ट्रॉन आहेत. पण कॉपरचं एक कॉन्फिगरेशन असं आहे की त्याच्यात 3 इलेक्ट्रॉन आहेत. कॉपरच्या एका ऑब्झर्व्ड कॉन्फिगरेशन मध्ये 3D10 आहे, परंतु कॉपरच्या 2 ऑक्सिडेशन स्टेट आहेत. एक कॉपर प्लस आणि दुसरी कॉपर +2. कॉपर प्लस मध्ये 3D कॉपर +1 मध्ये जर पाहिला आपण, हा जो कॉपर +1 आयन आहे, या आयन मध्ये आणि हा दुसरा आयन आहे, 2च आयन कॉपरचे तयार होतात. कॉपर +1 आणि कॉपर +2 म्हणा किंवा प्लस हे 2 आयन्स जे आहेत. तर पहिल्या आयन मध्ये पाहिलं आपण तर कॉन्फिगरेशन येतं ते म्हणजे 4s0 3D10. 4s0 3D10 म्हणजे कॉपर +1 आयन मध्ये डी फुलफिल आहे. कॉपरच्या न्यूट्रल मध्ये तर आहेच आहे,
पण आपण जर फक्त न्यूट्रल गृहीत धरला तर ट्रान्झिशन नाहीये. ठीक आहे, मग आपण त्याला म्हणता येणार नाही ट्रान्झिशन. परंतु कॉपरचा हा जो आयन आहे, दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट आयन. दिस इज इम्पॉर्टंट आयन. दिस आयन मुळं, या आयन मुळं कॉपर जो आहे तो ट्रान्झिशनच्या कॅटेगरीमध्ये येतो. आणि या आयनचं कॉन्फिगरेशन येतं ते म्हणजे 4s0 3d9. 4s0 3d9. तर हे 3d9 जे आहे, या 9 मुळं कॉपरचा जो इलेमेंट आहे त्याला आपण ट्रान्झिशन एलिमेंट म्हणत असतो. दिस इज कॉल्ड द ट्रान्झिशन एलिमेंट. दिस इज कॉल्ड एज ट्रान्झिशन एलिमेंट. व्हाय? बिकॉज दिस कॉपर +2 जे आयन आहे त्याच्यामध्ये डी ऑर्बिटल हा जो पार्शियली फिल्ड आहे. Therefore copper fulfills this condition. Therefore that is transition element. But झिंक मध्ये पाहिला आपण, झिंक एलिमेंट जो पाहिला आपण, तर झिंकच्या केसमध्ये बघा, झिंकचं कॉन्फिगरेशन काय येतं, झेडीएनचं कॉन्फिगरेशन येतं ते म्हणजे 4s2 3d10. 4s2 3d10 व्हॅलन्स कॉन्फिगरेशन. ऑफकोर्स दिस इज व्हॅलन्स कॉन्फिगरेशन. आता कॉन्फिगरेशन ऑक्सिडेशन स्टेट अशी फक्त एकच आहे. झेडीएनचं ऑक्सिडेशन स्टेट, देर इज ओनली वन ऑक्सिडेशन स्टेट, दॅट इज +2. दॅट इज द +2. +2 ऑक्सिडेशन स्टेट जी आहे झिंकची, त्याच्यामध्ये पण कॉन्फिगरेशन काय, 4s0 3d10. म्हणजे 4s हा जो आयन आहे, या आयन मध्ये सुद्धा डी सबसेल फुलफिल्ड आहे. डी सबसेल फुलफिल असेल तर दॅट इज नॉट ट्रान्झिशन एलिमेंट. ट्रान्झिशन साठी महत्वाची कंडिशन काय, डी सबसेल पार्शियली फिल्ड पाहिजे. ठीक आहे, हे लक्षात ठेवा. डी सबसेल किंवा डी ऑर्बिटल. डी ऑर्बिटल शुड बी पार्शियली फिल्ड. सच एलिमेंट्स दे आर कॉल्ड एज ट्रान्झिशन एलिमेंट्स. ज्यांच्यात नाही, दे आर नॉट ट्रान्झिशन एलिमेंट्स. झिंक मध्ये पण नाहीये, कॅडमियम मध्ये पण नाही, HG मध्ये पण नाही. म्हणजे दीज 3 एलिमेंट्स दे आर द नॉट ट्रान्झिशन एलिमेंट्स. ठीक आहे, चला आपण पुढे जाऊ. आता हे जे एलिमेंट्स आहेत, हे 3D सिरीज मधले एलिमेंट जे आहेत, दे आर फ्रॉम झिंक टू स्कॅन्डियम टू झिंक. 3D सिरीजचे एलिमेंट. 4D सिरीज इट्रियम टू कॅडमियम. 5D सिरीज लॅन्थनम टू HG. ठीक आहे, तर अशा प्रकारचे सिरीज आहे त्याच्यामध्ये. 3D सिरीज, 4D सिरीज, 5D सिरीज वगैरे वगैरे. 5D सिरीज, सगळे सिरीज आहेत सगळ्या. चला आता सिरीज मध्ये पहिली सिरीज बघू आपण, दॅट इज द ट्रान्झिशन. फर्स्ट सिरीज जी आहे ती बघा आता, कोणती आहे ती, 3D सिरीज. फर्स्ट सिरीज कोणती आहे, 3D सिरीज. आता या 3D सिरीज मध्ये कॉन्फिगरेशन काय, अजून एक पॉइंट बघा, पोझिशन आपण बघू एक लगेच. थ्री डी सिरीजच्या पहिला एक पॉइंट मला सांगतो लगेच, तो म्हणजे पोझिशन इन द पिरियडिक टेबल. पोझिशन इन द पिरियडिक टेबल. मॉडर्न पिरियडिक टेबल मध्ये हे जे एलिमेंट्स आहेत ते कुठे प्रेझेंट आहेत, मॉडर्न पिरियडिक टेबल मध्ये हे जे एलिमेंट्स आहेत बघा मित्र हो, त्यांचं पोझिशन काय, त्यांचं पोझिशन हे आहे, इन द पिरियड. इन पिरियड हे जे एलिमेंट प्रेझेंट आहेत ते कुठे प्रेझेंट आहेत, फ्रॉम पिरियड 4. तुम्ही मॉडर्न पिरियडिक टेबल समोर ठेवा. फ्रॉम पिरियड 4 टू पिरियड नंबर 7 पर्यंत हे एलिमेंट आहेत पिरियड मध्ये. अँड इन द ग्रुप, in group these elements are present from group number 3, third group to group number 12 पर्यंत हे एलिमेंट आहेत. ग्रुप नंबर 12 पर्यंत हे एलिमेंट आहेत. ठीक आहे सर, पोझिशन पण महत्वाचं आहे. आणि अजून एक महत्वाचं आपण बघू आता, ते म्हणजे बघा आता स्कॅन्डियम. स्कॅन्डियम, टिटॅनियम, व्हॅनेडियम, क्रोमियम, मॅग्नीज, आयर्न, कोबाल्ट, इथपर्यंत दिसतं का, कोबाल्ट, निकेल, कोबाल्ट, निकेल, थोडस बघा मिटो तुम्ही, निकेल पर्यंत मला दिसतंय. स्कॅन्डियम, टिटॅनियम, व्हॅनेडियम, क्रोमियम, मॅग्नीज, आयर्न, कोबाल्ट, निकेल, कॉपर, झिंक,
हे जे एलिमेंट आहेत दे आर द 3D सिरीज एलिमेंट्स. दे आर द 3D series elements. Why they are 3D series element? Because the configuration. Because their configuration. आणि यांचं आपण जर पाहिलं कॉन्फिगरेशन तर यांच्या कॉन्फिगरेशन मध्ये बघा तुम्हाला दिसेल की स्कॅन्डियम मध्ये कॉन्फिगरेशन आहे ते म्हणजे 4s2 3d1 4s2 3d1 टिटॅनियमचा असेल 4s2 3d2 ठीक आहे. अशा प्रकारे म्हणजे यांच्यामध्ये सगळे 10 एलिमेंट जे आहेत ना यांच्या D3D सबसेल मध्ये किंवा 3D ऑर्बिटल मध्ये इलेक्ट्रॉन्स फील होत आहेत. देअरफॉर इट इज कॉल्ड 3D सिरीज. देअरफॉर इट इज कॉल्ड एज 3D सिरीज. तर हे तुम्ही 10 एलिमेंट्स पाठ करणं गरजेचं आहे. अशा प्रकारे 4D सिरीज आहे, 5D सिरीज लाईक दिस. ऑल दिस सिरीज आर देअर. ठीक आहे. आता आपण इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन बघू 3D सिरीजचं. तर 3D सिरीज मध्ये कॉन्फिगरेशन आपण जर पाहिलं 3D सिरीज पण दिले बघा. चला कॉन्फिगरेशन बघू आपण. 3D सिरीजचं काय येईल कॉन्फिगरेशन? ठीक आहे. तर बघा कॉन्फिगरेशन 4s2 3D 4s2 इथं लिहितो मी. आता हे मिटवतो वाटलं सगळं बसणार नाही बोर्डवरचं. 3D सिरीज मध्ये जे एलिमेंट आहेत कोणते कोणते आहेत? फ्रॉम स्कॅन्डियम टू झंक. तर या एलिमेंट सगळ्या एलिमेंटचं कॉन्फिगरेशन आउटरमोस्ट कॉन्फिगरेशन येतं ते म्हणजे 4s2 3D 1 to 10 1 to 10. हे झालं 3D सिरीजचं कॉन्फिगरेशन. 4D सिरीज मध्ये कोणते एलिमेंट आहेत? 4D सिरीज मध्ये एलिमेंट आहेत ते म्हणजे इट्रियम पासून कॅडमियम पर्यंत 10 एलिमेंट्स. यांचं कॉन्फिगरेशन येतं व्हॅलन्स शेल कॉन्फिगरेशन 5s2 4D 1 to 10 1 to 10. म्हणजे यांना 4D सिरीज का म्हणतात? कारण यांच्या 4D सिरीज 4D ऑर्बिटल मध्ये इलेक्ट्रॉन्स फील होतात. त्यानंतर 5D सिरीज. 5D सिरीज मध्ये कोणते एलिमेंट आहेत? लॅन्थनम पासून Hg पर्यंत. लॅन्थनम पासून लॅन्थनमच्या पुढचे 14 एलिमेंट ते गेले लॅन्थेनॉइड्स मध्ये. ठीक आहे. ते 14 सोडून द्या. नंतर मग पुढचे जे आहेत 9 एलिमेंट्स दे आर द F ब्लॉक एलिमेंट. सॉरी दे आर D ब्लॉक एलिमेंट्स. यांचं कॉन्फिगरेशन येतं 6s2 5D 1 to 10. आणि शेवटचं सिरीज आहे ते म्हणजे 6D सिरीज. 6D सिरीज मध्ये एलिमेंट्स आहेत ऍक्टिनियम पासून. आता पुढचं एवढं लक्षात ठेवायची गरज नाही तुम्हाला. तो 100च्या पुढे ॲटॉमिक नंबर आहे त्याचा आपण नंतर बघू केव्हा तरी ॲटॉमिक नंबर काय येतं त्याच्यावरून त्याचं नाव येतं. तर याचं कॉन्फिगरेशन येतं ते म्हणजे 7s2 6D 1 to 10. म्हणजे याला 3D सिरीज का म्हटलं? कारण यांच्यामध्ये 3D मध्ये इलेक्ट्रॉन एंटर होतो 1 पासून 10 पर्यंत. 4D का म्हटलं? 4D ऑर्बिटल मध्ये इलेक्ट्रॉन एंटर होतात. 5D काय म्हटलं? 5D ऑर्बिटल मध्ये इलेक्ट्रॉन्स एंटर होतात. 6D काय म्हटलं? कारण याच्या 6D मध्ये इलेक्ट्रॉन्स एंटर होतात. तर हे झालं त्यांचं कॉन्फिगरेशन सगळ्या सिरीजचं. ठीक आहे. आता बघा इन जनरल आपण जनरलाइज करू शकतो डी ब्लॉकचं कॉन्फिगरेशन. डी ब्लॉक एलिमेंट्सचं कॉन्फिगरेशन काय येईल इन जनरल? तर ते येतं बघा ns2 n-1 D फ्रॉम 1 to 10. तर हे कॉन्फिगरेशन महत्वाचं आहे. हे झालं त्याचं डी ब्लॉकचं कॉन्फिगरेशन. जनरल व्हॅलन्स शेल कॉन्फिगरेशन. ठीक आहे. तर बघा इथपर्यंत काय अडचण नसेल तुम्हाला. आज थोडं बोर्डचं पोझिशन वेगळं आहे. थोडं स्लॅन्टिंग झालंय ते. उद्या मी ते व्यवस्थित करून घेईल. म्हणजे बोर्डचं नाही बोर्ड बरोबर आहे स्टँडचा प्रॉब्लेम आहे. ठीक आहे. तर आपण आज थांबू इथं जास्त वेळ त्यामुळे घेत नाही मी. उद्या आपण शक्यतो याच वेळेस घेऊया. ही वेळ कन्व्हिनियंट आहे. याच वेळेस आपण भेटूया. जेव्हा मी लिंक शेअर करेल तेव्हा तुम्ही जॉईन होत जा. बरेच विद्यार्थी जर जॉईन झाले तर मला पण घ्यायला आनंद मिळेल, घ्यायला इंटरेस्ट येईल. त्यामुळे तुम्ही रेग्युलर जॉईन होत जा. आपण आपला सिलेबस कंप्लीट करूया. ठीक आहे. आज थांबू आपण इथं.